आपण पाहत आहात आरके न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। मोडचा खेळ सगळा त्या प्रशासन आणि जलसंपदाच्या माध्यमातून चालू आहे। या माध्यमातून नागरिकांचं यातनं जे आतूनच नुकसान व्हायला लागलं, त्या माध्यमातून काय आकडेमोडचा खेळ नसतो। ज्या त्या आर्थिक वर्षात मार्च महिना सगळ्या विभागांचा राज्यभर नाही देशभर वसुलीचाच विभाग असतो। पण आतापर्यंत हे जे त्या विभागानं रिसर्च चर्चा केली किंवा आपल्याकडनं चर्चेचा काय लूज पॉईंट राहिला काय हे चेक करावं लागेल। पण या बाबतीत गांभीर्यानं जायला पाहिजे। राज्य शासनाची तर आपल्याला शहर जिल्ह्याला पालकमंत्री, सत्ताधारी आमदार खासदार हा आणि प्रशासकीय अधिकारी कायम त्या कामावर आहेत ना, हा प्रसंग टाळता आला असता माझं स्पष्ट आणि स्वच्छ मत आहे। पाटबंधारे विभागाने जास्तच घाई केली, पण आपण देखील आपलं काय काय देणं आहे त्या बाबतीत कायम अलर्ट असलेलं बरं असं प्रामाणिक मत आहे। उगीच कोणावर तरी फक्त आक्षेप घेऊन आपण बाजूला होणं हे चुकीचं आहे। ती थकबाकी 2 वर्षापासून किंबहुना 5 वर्ष प्रशासक आहे। प्रशासक काळात राज्य शासनाचाच अंमल होता आणि आता 1.5 महिना झाला आपण सत्तेत आहोत। त्या काळात देखील ह्याच्यावर तात्काळ आपण निर्णयाप्रत यायला पाहतोय, चर्चा व्हायला पाहत्या, पण त्या न झाल्यामुळे आजचा प्रसंग उडवला। आज 20 मार्च आहे, अजून 31 मार्च लांब होता। याच्या अगोदर पण असे थकबाकीच्या संदर्भात त्या विभागाच्या नोटिसा यायच्या किंवा आपल्याला इशारा द्यायचे, पण समन्वयानं चर्चेतनं त्या वेळेला मार्ग निघालेले हे आम्ही अनुभवलेले। असा प्रसंग कधी आला नाही म्हणून त्याचं वाईट वाटतं आणि सणासुदीच्या काळात ही वेळ आली त्याचं वाईट आहे। नागरिकांना ते भोगावं लागतं। त्यामुळे तात्काळ यात पाटबंधारे विभागाने आता त्याची बैठक मला त्यात निर्णय व्हावा। आजचा पण श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिनाचा महाप्रसादाचे कार्यक्रम असतील, उद्या ईदचा सण आहे, परीक्षेचा काळ आहे। अशा काळात पाणी उपसा केंद्र हे चालूच झालं पाहिजे। सत्ताधारी पालकमंत्री साहेबांनी या तात्काळ लक्ष घालून या कामी निर्णय करावा ही विरोधी पक्ष आमची मागणी आहे। आरके न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।